नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत लोकसेवा या अकॅडमीचं किंवा लोकसेवा पब्लिकेशनचं जे 21,000 प्रश्नसंच आहे. ओके, तर या पुस्तकाचा रिव्ह्यू थोडक्यात. ओके, तर हे पुस्तक घ्यायचं की न घ्यायचं, ओके, ते तुम्हाला व्हिडिओच्या अंतिमला कळेलच. ओके, की याच्या घेतल्याने काय फायदा होईल किंवा असं काही असू शकतं की आता ही एडिशन आहे थर्ड तुम्ही बघताय, परंतु काही विद्यार्थ्यांनी काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी सेकंड एडिशन घेतलेली असते. त्यांना हा संभ्रम निर्माण होतो की बाबा आता थर्ड एडिशन मला घ्यावी लागेल का. तर त्याच्यासाठी एक उपाय आहे, तो मी शेवटपर्यंत सांगून देईल तुम्हाला. ठीक आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, ठीक आहे. मला कळतं की तुमच्या लाईकने तुम्हाला व्हिडिओ आवडतोय आणि या प्रकारचे व्हिडिओ बनवावेत असं आम्हाला एक इंडिकेशन मिळतं. ओके, तुमच्या लाईकने, ठीक आहे, आणि शेअरने पण. ठीक आहे, तर बघा हे हा व्हिडिओ लवकरच बनवणं अपेक्षित होता. तुम्ही हे नोटिफिकेशन पण बघितलं, परंतु व्हिडिओ बनवता नाही आला कारण की हे पुस्तक आपल्याला उशिरा मिळालं त्यामुळं. ठीक आहे, तर सुरुवात करूयात. ओके, हे बघा ही थर्ड एडिशन आहे 21,000 आणि याच्या संयुक्त जो काही 3 एप्रिलचा पेपर आहे तो पण दिलेला आहे असं म्हणतात. ठीक आहे, तर किंमत आहे तुम्हाला दिसते 750. काही बारीक अक्षर तुम्हाला दिसणार नाही आणि ते दाखवणं पण कॉपीराईट कायद्यानुसार उचित नाहीये, त्यामुळं ते मुद्दामून तसं केलेलं आहे, तुम्ही समजून घेऊ शकाल. ठीक आहे, काही भाग जो काही तुम्हाला महत्वाचा वाटतो, जो मला वाटतो किंवा तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे तो मी वाचून दाखवेल तुम्हाला. ठीक आहे, याच्यामध्ये इंडेक्समध्ये काय भूगोल, भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही बघताय. ओके, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल, हे तिन्ही भूगोल त्यांनी भूगोलवर जे काही एमपीएससीनी ओके ज्या विविध परीक्षा म्हणजे काय की ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा आणि बाकीच्या जे काही टेक्निकल जे काही ज्यांचा सिलेबस आपल्या या 5-7 घटकाप्रमाणे आहे. 7 घटक आहेत तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यापैकी जो एक घटक आहे तो चालू घडामोडी, तो यूज म्हणजे त्या प्रकारचा तेवढा फायदा होत नाही, त्याच्यामुळे तो वगळलेला आहे या पुस्तकामध्ये आणि बाकीचे दिले आहेत. ओके, तर भूगोल म्हणजे भारताचा भूगोल दिलेला आहे, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल. आता इतिहासमध्ये पण हे काय महाराष्ट्राचा इतिहास खूप महत्वाचा आहे हे जाणून घ्या, कारण त्याच्यासाठी तुम्हाला 11वीचं पुस्तक जुनं झेरॉक्स का होईना हे वापरणं खूप गरजेचं आहे, कारण की त्याच्यातून जशात तसे प्रश्न पडलेले आजपर्यंत तुम्ही अनुभवलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा, भारताचा भूगोल आणि राज्यघटना. ओके, त्याच्यानंतर पंचायत राज म्हणजे हा राज्यघटनेचाच भाग आहे, हा पंचायत राज. ओके, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञानमध्ये काय जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि पर्यावरण, जो विज्ञानामध्येच आपण म्हणजे एमपीएससीने वेगळाच दिलेला आहे. ठीक आहे, आणि विज्ञान तंत्रज्ञान हा विज्ञानाचाच भाग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कृषी, HRD म्हणजे मानवी संसाधन विकास. ओके, आणि मानव अधिकार, कायदा म्हणजे PSIच्या या मेन्सचे कायदे कदाचित घेतलेले असावे. ओके, आणि असे पण आहेतच आपले जो राज्यघटने भागामध्ये येतात. संगणक आणि पुस्तक पालन, लेखाक्रम, हे जे काही 14 घटक जरी दिले ते आपले 6 जे काही मूलभूत घटक आहेत. म्हणजे कसं इतिहास, भूगोल झालं, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान आणि पर्यावरण, आणि 7वा घटक जो काही चालू घडामोडी. चालू घडामोडी याच्यात म्हणजे नाहीये. हे थोडक्यात कशी स्ट्रॅटेजी असावी हे त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर 21,000 प्रश्नसंच हे काय आहे, 147 पेपर त्यांनी सांगितलेले. 147 प्रश्नपत्रिका, त्या कोणकोणच्या हे त्यांनी थोडक्यात दिलेले आहे. हे तुम्ही पुस्तक घेतल्याच्या नंतर बघू शकता. आता ही ग्रंथसूची दिलेली आहे, तर ग्रंथसूची तुम्ही बघू शकता नंतर. ठीक आहे, त्याच्यानंतर हे काहीतरी ऑफर आहे, ती तुम्ही पुस्तक घेतल्याच्या नंतर बघू शकता. आता फायदा काय होईल हा पुस्तक तुम्ही घेतल्याने, तर महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही वाचताय बरोबर आहे, तर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये जे काही घटक आहे ज्यांनी 14 क्लासिफिकेशन 14 घटकामध्ये केलेलं आहे सरांनी. ओके, तर महाराष्ट्राचे स्थान विस्तार, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, नदी प्रणाली, हवामान, खनिज संपत्ती. आता हे मी टोटल सांगत नाहीये, आतापर्यंत जे काही स्थान विस्तार याच्यावरती 12 प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. ओके, तर ते केव्हा विचारले आहेत, 2017ला 3 विचारले होते, 16ला 1 विचारला, 15ला. ओके, आणि 2011ला तर 4 प्रश्न विचारलेले होते. म्हणजे थोडक्यात तुम्ही तो घटक घेतला ना तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की हा घटक किती महत्वाचा आहे. आता बघा लोकसंख्या आणि स्थलांतरण हा घटक बघा, प्रत्येक वेळेस 2021ला कमी प्रश्न होते, त्याच्यानंतर 20ला 7, 12, त्याच्यानंतर 18. ओके, हे वर्षानुसार म्हणतो. म्हणजे थोडक्यात आहे ना 10 पेक्षा जास्त प्रश्न विचारले. 13ला 6 प्रश्न होते, 10
आणि अबोव प्रश्न विचारलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे लोकसंख्या हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, हे कळालं. नदी प्रणाली बघत असताना नदी प्रणाली पण खूप महत्वाचा आहे. प्राकृतिक भूगोल पण खूप महत्वाचा आहे, हे कळतो. ओके, तर हे थोडक्यात किती वेटेज द्यायचं हे कळतं. कृषी पण खूप महत्वाचं आहे, हे कळतं. ठीक आहे. आता हे मी काही तुम्हाला सांगत बसत नाही. स्थान विस्तारवरती जे की 12 प्रश्न म्हटले, हे 12 दिलेलेच आहेत त्यांनी आतापर्यंतचे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोलवरती जे काही प्रश्न दिले आहेत ते दिलेलेच आहेत. आणि थोडक्यात या खूप बाजी मारली असं काही नाहीये. जे आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहे तेच क्लासिफिकेशन केलेलं आहे. क्लासिफिकेशन करण्याचा कष्ट त्यांनी घेतलेला आहे. ओके, तर हे प्रश्न जसे तसे आहेत तुम्ही बघू शकता आहे. तर याच्यात मी काही सांगत नाहीये. पुढचा टॉपिक घेतो आपला, जो आहे भारताचा भूगोल. आता भारताचा भूगोल घेत असताना, अभ्यास करत असताना तुम्ही ज्यावेळेस पुस्तक वाचताय ना, त्यावेळेस हे पुस्तक सोबत ठेवाच. ओके, आता याच्यामध्ये काय आहे की भारताचा भूगोल, सगळा भूगोल तुम्हाला वाचायचं काय. ओके, त्याच्यानंतर भूगर्भ शास्त्र जो काय आहे हा महत्वाचा टॉपिक वाटतो. ओके, त्याच्यानंतर हवामान, याच्यावर प्रश्न जास्त आहेत. त्याच्यानंतर लोकसंख्या, ओके, याच्यावरही आहेत. आणि जास्त इम्पॉर्टंट पर्यावरण भूगोल, पर्यावरणीय भूगोल याच्यावरती पण आहेत. त्याच्यानंतर कृषी व्यवस्था याच्यावरती पण आहेत प्रश्न. म्हणजे थोडक्यात इम्पॉर्टंट जे काही टॉपिक आहेत त्याच्यावर तुम्हाला जास्त भर द्यायचं हे तुम्हाला निदर्शनास येतं. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि टोटल प्रश्न किती विचारलेले आहेत हे काही त्यांनी दिलेलंच आहे. ठीक आहे, आता पुढचा टॉपिक आपण घेऊयात. ठीक आहे. जगाचा भूगोल. जगाचा भूगोल काय आहे, नॉमिनल प्रश्न असतात, जास्त प्रश्न नाहीयेत. आतापर्यंत जास्त प्रश्न विचारलेले नाहीयेत. ठीक आहे. तुम्ही त्याच्यामध्येच प्राकृतिक भूगोल, सामाजिक भूगोल आणि आर्थिक भूगोल हे याच्यावरती किती भर द्यायचा हे बघा. प्राकृतिक जे काही भूगोल आहे त्याच्यावरती जास्त भर द्या, ते तुम्ही अभ्यास केला आणि बाकीच्याकडे तेवढं ओव्हरव्ह्यू जरी घेतला तरी तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होईल. ठीक आहे. आता नेक्स्ट जो काही टॉपिक आहे, ओके, मी वेळ वाचावं यासाठी आधीच टॅग लावून ठेवलेले आहेत. ओके, ते भारताचा इतिहास. आता इतिहास हा घटक वाचत असताना बघा, ब्रिटिशाची धोरणे जी काही आहेत, ओके, आर्थिक विकास म्हणता येईल किंवा जे काही वेगवेगळे जे काही कायदे ऍक्ट वगैरे केले हे, ओके, ते खूप महत्वाचं आहे, त्यालाही वेटेज देत आयोग. ओके, त्याच्यानंतर शैक्षणिक वृद्धी व विकासाचा इतिहास, ओके, याला पण आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता धार्मिक सुधारणा चळवळी, ओके, यांना पण वेटेज दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात इतिहास, जो महाराष्ट्राचा इतिहास होता ना, तेवढे प्रश्न भारताच्या इतिहासावर तुम्हाला दिसत नाहीये. म्हणजे थोडक्यात इथं काय आपल्याला एक हिंट भेटते की भारताच्या इतिहासापेक्षा महाराष्ट्राचा इतिहास खूप महत्वाचा आहे. आता महाराष्ट्राच्या इतिहासासाठी कुठलं पुस्तक वापरायचं, तर ते पण तुम्हाला मी सांगितलं की पहिल्यांदा स्टेट बोर्ड 11वीचा इतिहास वापरा आणि त्याच्यानंतर तुम्ही गाठाळ सरांचं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास वापरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे प्रश्न मी काय नाही घेते, कारण की हे प्रश्न तुम्हाला जसं तसे तुम्ही बघणारच आहे. तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. त्याच्यामुळं वेळचा अपव्यय होऊ नये म्हणून मी फास्ट मध्ये घेतो. आता राज्यघटना हा टॉपिक वाचत असताना वाटल्यास आता तुम्हाला सोपी हिंट, समजा फॉर एक्झाम्पल ज्याच्याकडे सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत, ओके, ज्यांनी जपून ठेवलेल्या आहेत, खूप दिवसापासून अभ्यास करते, त्या व्यक्तीने काय करायचं, या पुस्तकाची हा फोटो जरी काढून ठेवला तुम्ही, ठीक आहे, तरी तुम्हाला कुठल्या घटकावर किती प्रश्न विचारलेले आहेत हे लक्षात येईल. ओके, आणि जर बघायचं असेल तर तुम्ही पुस्तक घेऊ शकता. आता राज्यघटना टॉपिक वरती 2011 ते 2021 पर्यंत जे काही 30 इकडे टॉपिक दिलेले आहेत आणि इकडून बाकीचे म्हणजे मायक्रो टॉपिक मध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर आता समजा फॉर एक्झाम्पल घटनेची निर्मितीवरती प्रश्न येतात, कसे येतात, कुठल्यासाठी किती प्रश्न विचारलेले आहेत हे तुम्हाला दिसतं. ओके, घटनेची वैशिष्ट्ये याच्यावरही प्रश्न असतात. सगळ्यात महत्वाचं मूलभूत हक्क याच्यावरती प्रश्न तुम्हाला आहे ना 10 आणि त्याच्या वरतीच प्रश्न दिसायला भेटतील. ओके, 2011 सालीच फक्त 6 होते, काही काही ठिकाणी तर 20-25 प्रश्न विचारलेले ते तुम्ही बघू शकता. 21, 20, 22, ओके, 17ला 25 विचारलेले होते. म्हणजे थोडक्यात कुठल्या घटकाला आयोग वेटेज देतो हे थोडक्यात तुम्हाला कळू शकतं. त्याप्रमाणे तुम्ही अभ्यासाचा ओघ बदलू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे ओके, हे जे काही महत्वाचे टॉपिक आहेत ते वरचेच होते. ओके, याच्यावरती प्रश्न आहेत परंतु कमी आहे. इथं निवडणूक प्रक्रिया याच्यावरती पण आहेत ओके प्रश्न. त्याच्यानंतर शिक्षण, ओके, शिक्षणाविशिष्ट म्हणजे कलमे आणि जम्मू काश्मीर यावरही आता लक्ष देणं गरजेचं आहे. काही प्रश्न येऊ शकतात कारण की नेमकी जी काही घटना दुरुस्ती झालेली आहे, अमेंडमेंट झालेलं आहे, 370 कलम काढलेलं आहे इथे. ओके,
त्याच्यानंतर हे टॉपिक तुम्ही प्रश्न जसा तसे बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हा भारतीय अर्थव्यवस्था. ओके, याच्यावरती तुम्ही अभ्यास करत असताना आंतरराष्ट्रीय व्यापार हा घटक खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना याच्यावरती पण टॉपिक विचारले जातात, प्रश्न विचारले जातात या टॉपिकवरती. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त म्हणजे अर्थसंकल्पापासून सगळं आलं. ओके. त्याच्यानंतर कर रचना याच्यावरती पण प्रश्न असतो, हे टॉपिक कळाले. कृषीवर भर आहे. थोडक्यात इतिहास, भूगोल, कृषी. ओके, इतिहासामध्ये कृषीला महत्व आहे, भूगोलमध्ये आहे. इतिहासासाठी कृषीविषयक धोरणे, भूगोलमध्ये आपल्याला कृषी विषयक लागवडीखाली क्षेत्र वगैरे किंवा पिके वगैरे याच्यावरती प्रश्न विचारतात. ओके, मृदा वगैरे. ओके. त्याच्यानंतर दुसरा हे जे काही वेगवेगळे इंडेक्स आहेत ना त्याच्यावरती पण प्रश्न आहेत. आणि लोकसंख्या धोरण याच्यावरती पण प्रश्न चांगल्या प्रकारे विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे ओके जीवशास्त्र. बघा, आता जे काही सामान्य विज्ञान आहे त्याचे 3 पार्ट मध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असं केलं जातं. ओके. जीवशास्त्रामध्ये बी तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात. तर जीवशास्त्रासाठी कुठलं पुस्तक वापरायचं? जीवशास्त्रासाठी तुम्ही काही नाही करायचं, साधारणतः 7वी ते 10वी पर्यंत, जर शक्य झालं तर 12वी पर्यंत तुम्ही विज्ञानाचे पुस्तकं वापरा. तर वापरल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील. ओके. तर हे जीवशास्त्रामध्ये कुठला घटक महत्वाचा आहे हे तुम्ही बघू शकता. हा इथे जास्त मार्काचा दिसतो, रोग आणि विकार. ओके. आणि म्हणजे वनस्पतीचे रोग आणि प्राण्याचे रोग. ओके. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक वर तेवढं नाहीये, पोषकद्रव्ये हा पण महत्वाचा दिसतो. ओके. आणि त्याच्यानंतर प्राण्याचे वर्गीकरण याच्यावरती पण प्रश्न आहे, वनस्पतीचे आणि प्राण्याचे वर्गीकरण. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं हे कळतं. आता फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र याच्यावरही तुम्ही बघू शकता, जे काही जास्त मार्क्स जिथं आहेत त्या घटकाला वेटेज द्यायचा, त्या घटकावर भर द्यायचा. आता विद्युत धारावरती पण प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर प्रकाश याच्यावरती पण चांगल्या प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. ठीक आहे, हे कळतं तुम्हाला. ओके. नेक्स्ट रसायनशास्त्रावरती म्हणजे केमिस्ट्रीवरती आतापर्यंत कसे प्रश्न विचारलेले आहेत हे कळतं. आता केमिस्ट्रीमध्ये जे आपण इथे नजर टाकली तर सगळ्यात जास्त प्रश्न कशावरती आहेत? ओके, द्रव्याची संरचना. ओके, स्ट्रक्चर. ओके. त्याच्यानंतर हा घटक दिसतो बघा, हा आम्लारी आणि क्षार याच्यावरती पण चांगल्या प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. आता विज्ञान या घटकामध्ये विज्ञान पण येतो आणि विज्ञान तंत्रज्ञान पण येतो. यांनी वेगळं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, ते तुम्ही बघून घ्या. ओके. विज्ञान तंत्रज्ञान याच्यावरती बी काय आहे, ऊर्जा या घटकावरती खूप चांगले प्रश्न विचारलेले आहेत. आता ऊर्जामध्ये काय झालं की तिकडचा जो फिजिक्सचा झाला तो वेगळा आणि हा वेगळा, म्हणजे याच्यासाठी वेगवेगळे अणुविद्युत धोरण वगैरे आलं, सगळं झालं. ओके. म्हणजे ऊर्जा निर्मिती कशी येते, अवकाश तंत्रज्ञान कसं प्रगती होत झाली, जैव तंत्रज्ञानामध्ये कशी प्रगती झाली आहे, आपत्ती व्यवस्थापनासाठी आपण किती प्रमाणात सज्ज आहोत, कुठकुठल्या प्रणाली वापरतो, संगणकाचा कसा विकास होत गेला, पर्यावरण व तंत्रज्ञान व आण्विक धोरण जे काही ऊर्जामध्ये पण येतं आणि इकडे पण येतं. ठीक आहे. ओके. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यातल्या त्यात जास्त भर कुठे दिसतोय तुम्हाला? जैव तंत्रज्ञान. ओके. 10+ त्याच्यावरती मार्क्स आतापर्यंत म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत. कमीत कमी 7 प्रश्न विचारलेले आहेत. जास्तीत जास्त तुम्ही बघू शकता 16 पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, 2-3दा. ओके. त्याच्यानंतर ऊर्जा याच्यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत. हा घटक जैव तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापनावरती बी साधारण प्रश्न आहेत, पर्यावरण तंत्रज्ञानावरती पण साधारण प्रश्न आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं कृषीवरती तुम्ही बघा जे काही आहेत तर तुम्हाला परिस्थितिकी याच्यावरती पण प्रश्न आहेत आणि मृदा याच्यावरती पण प्रश्न आहेत. जलव्यवस्थापन त्याच्यानंतर क्रमांक लागतो. ठीक आहे. तर थोडक्यात हे वेटेज कसं आहे हे कळू शकतं. ओके. आता HRD मध्ये तुम्ही बघू शकता की पहिला घटक जो काही आहे मानवी संसाधन विकास याच्यावरती 10+ प्रश्न आहेत. फक्त 15ला 4 होते. बाकी सगळीकडे बघितलं तर 18 पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, 19 पर्यंत. ओके. आणि शिक्षण याच्यावरती बघा
तुम्ही बघू शकता 38 म्हणजे जवळपास 39 पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे किती महत्वाचा घटक आहे हे तुम्ही बघू शकता. ओके, त्याच्यामुळं त्याच्या आता शिक्षण हे जो काही घटक आहे त्याच्या वरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत, कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे तुम्ही इकडे बघू शकता आणि त्यानुसार कशा प्रकारचे प्रश्न भविष्यात पडू शकतील हे पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो काय आहे तो आहे कायद्याचा. आता याच्यामध्ये जे वेगवेगळे कायदे आहेत आपले, ओके, तर भारतीय दंड संहिता, फौजदारी कायदे, त्याच्यानंतर पुरावा कायदे, तंटामुक्त अभियान, अनुसूचित जातीसाठी अत्याचार प्रतिबंधक कायदा, अत्याचार आणि नागरिक म्हणजे जो काही नागरिक हक्क अधिनियम, हुंडा प्रतिबंध, त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही कायदे आहेत, ओके, याच्यावरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघू शकतो. आणि यातल्या यात जे काही पोलीस अधिनियम, आता हे काय राज्यसेवा म्हणजे प्री साठीचे नाहीये, तर हे मला वाटतं की हा मुख्यचेच असणार आहेत, कारण की पोलीस अधिनियम म्हणे आहे PSI मुख्यसाठी आहे. तो आतापर्यंत किती प्रश्न विचारलेले आहेत हे तुम्हाला कळतं. फौजदारी संहिता, प्रक्रिया संहिता याच्यावरती पण आहेत. हे हा जो काही टॉपिक आहे ना, विशेष करून प्री मेन्सचा टॉपिक आहे PSIचा. ओके, कायदा म्हटलं तर बाकीचे आहेत लोकसेवा अधिनियमन, माहिती अधिकार, ओके, हे जे काय आहेत हे प्रीला असतात पण ते मोठ्या प्रमाणात नसतात. ते PSI मेन्सचा हा भाग आहे. ठीक आहे, PSI मेन्सची तयारी करताय तर तुम्हाला हे उपयोगाचं पडू शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ओके, ठीक आहे, अशा प्रकारे आपण बघितलं तर हे किती प्रमाणात उपयोगी आहे. आता प्रश्न उद्भवतो की हे रिव्ह्यू केलं म्हणून पुस्तक घ्यायचंच का? ओके, तर मी असं सजेस्ट करेल की ज्यांनी आता लेटेस्ट एडिशन घेतलेली नाही आहे आणि ज्यांच्याकडे पुस्तक नाहीच आहे तर त्यांनी हे जरूर थर्ड एडिशन घ्या. नाहीतर काय होतो, आपण वेगवेगळे पुस्तक घेतो आणि त्याचा अभ्यासच होत नाही, खंडेभर पसारा पुस्तकाचाच होतो. ओके, आणि आपण त्याच्या आणि नंतर काही बघत नाही. त्याच्यामुळं ज्यांनी सेकंड एडिशन किंवा फर्स्ट एडिशन घेतलेलं नाहीये त्यांनी हे घ्या, पुस्तक घ्या. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे कुठल्याही पब्लिकेशनचं असो तर त्यांनी काय करा की त्या एडिशनमध्ये जेवढ्या प्रश्नपत्रिका दिलेत ना त्याच्यानंतर आयोगाने जे काही प्रश्नपत्रिका आयोगाच्या झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं स्वतः क्लासिफिकेशन करा. ते खूप चांगल्या फायद्याचं राहील तुमच्या, कारण की स्वतः अभ्यास केलेला आहे ना हे खूप चांगलं लक्षात राहतं. ओके, आणि त्याच्यानंतर क्लासिफिकेशन केलं तर तुम्हालाच लक्षात येईल की पहिल्या वर्षी काय विचारलं, दुसऱ्या वर्षी काय विचारलं, कसा प्रश्न फिरतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. ओके, याला ऑब्व्हियसली वेळ लागेल. वेळ नाही खर्च करायचा तर त्यांना ही नवीन अद्ययावत आवृत्ती घ्यावी लागेल. आणि ज्यांना खर्च म्हणजे स्वतः करायची हौस असते तर त्यांनी करायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, तर ओके, तर आता आपण आलोय शेवटच्या क्षणाला की चला ओके, तर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि यापुढचे जे काही 7 व्हिडिओज, आता प्रत्येक व्हिडिओ डिमांड खूप वाढत आहे त्यामुळं आपण नोटिफिकेशन मध्ये बघू शकता की याच्यानंतर कंटिन्युअसली आता प्रत्येक दिवसाला एक पुस्तकाचा रिव्ह्यू येणार आहे. तर तो तुम्ही तुमच्या फायद्याचं जे असेल तर ते तुम्ही नक्कीच बघू शकता. आणि हा पुस्तक डिस्काउंटेड प्राइस मध्ये घेण्यासाठी मी जे काही लिंक दिलेले आहे त्या लिंकवर गेला तर तुम्हाला बाजार म्हणजे बुक स्टोअर पेक्षा खूप कमी किमतीमध्ये ते मिळून जाईल. ओके, तर तुम्ही त्या लिंकला रेफरन्स देऊ शकता. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ऑल द बेस्ट.